पुण्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। जेवी नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे इथल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, एरवी मुंबईमध्ये पाणी साचायचे, मात्र आता गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातही तशीच परिस्थिती दिसते। पुण्यातल्याही काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचताना दिसते। नक्कीच आपण पाहतोय की हा पुण्यातील किरकटवाडी परिसर आहे आणि या ठिकाणी जेपी नगर हा परिसरामध्ये खरं तर काही वस्तीमध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्यावरचं पाणी आता वस्तीमध्ये शिरायला लागलेलं आहे, कारण एकूणच हा उपनगराचा परिसर आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची जी काही वाद झालेली आहे त्या ठिकाणी घरं झालेली आहेत आणि या घराच्या संदर्भात खरं तर आता छोटी छोटी घरं असल्यामुळे त्या ठिकाणी घरात पाणी जे आहे ते रस्त्याचं शिरायला सुरुवात झाली। दुसरीकडे आपण पाहतोय की पुणे शहरात आज सकाळपासून संपूर्ण शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे खरं तर शहरातील अनेक रस्ते असतील किंवा इतर ठिकाणी जे काही टेकड्या असतील त्या टेकड्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने टेकड्याचं पाणी खाली रस्त्यावरती उतरत आहे आणि ते पाणी साहजिकच आजूबाजूला जे काही वस्ती आहेत, झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये शिरतंय। त्याच्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। एकूणच पुणे महानगरपालिकेने जे पावसा अगोदर कामं केलीत का नाही असा प्रश्न जो आहे तो आता नागरिकांकडून विचारला जातोय, कारण अशा प्रकारे जर पाणी लोकांच्या रस्त्याचं पाणी जर लोकांच्या घरात शिरत असेल तर ते दुर्दैवी आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी महापालिका कशा प्रकारे या सगळ्या पाण्याचा निचरा करणार का, किंवा जे काही पाणी रस्त्यावर येतं त्याच्या ड्रेनेजच्या माध्यमातून निचरा आता कधी होणार आणि पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार आहे की नाही, या असा सवाल स्वाभाविक आहे हे सगळे नागरिक उपस्थित करत असतील। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।